सविस्तर पाहूया। यावर्षी 4 जूनला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महायुतीचा मोठा पराभव झाला। मात्र या पराजयाने खचून न जाता महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आणि 28 जूनला राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी विधानसभेच्या विजयाची बिजरवली। अजित पवारांचं ते भाषण गेम चेंजर ठरलं। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। जरांगेंचं मराठा आरक्षणाचं आंदोलन, विरोधकांची बेरोजगारी महागाईवरून होणारी टीका, 50 खोके एकदम ओके किंवा गद्दारीचं बालंट, एक ना अनेक अशा टीकांच्या वादळातून शिंदेंच्या नेतृत्वातलं महायुतीचं जहाज सामना करत होतं। पण जवळपास 2.5 कोटी महिलांनी महायुतीच्या जहाजाच्या शिडात वारं भरलं आणि जहाज अगदी सहज किनाऱ्याला लागलं। आम्ही म्हणालो कॉमन मॅन। आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं। पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या। लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं, लोकांनी सुडाचं, आरोपाचं, द्वेषाचं राजकारण झिडकारलं। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना किती प्रभावी ठरली याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर आकडे आश्चर्यकारक आहेत। महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या। त्यापैकी सर्वाधिक लाभार्थी या 5 जिल्ह्यांमध्ये आहेत: पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर आणि ठाणे। या जिल्ह्यांमध्ये महायुतीला कसं यश मिळालंय तेही बघूयात। सर्वाधिक लाभार्थी असणाऱ्या आणि अजित पवार पालकमंत्री असणाऱ्या पुणे जिल्ह्यात एकूण 21 जागा होत्या। त्यापैकी तब्बल 18 जागा महायुतीला मिळाल्यात। तिकडे नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 14 जागा महायुतीला मिळाल्या, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात 12 पैकी 9 जागा महायुतीला मिळाल्या। इकडे सोलापुरात 11 जागांपैकी 5 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले। मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातही महायुतीला लाडक्या बहिणींनी मोठा पाठिंबा दिला। जिल्ह्यातल्या 18 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकले। महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा कसा सिंहाचा वाटा आहे हे सांगण्यासाठी इतके आकडे पुरेसे आहेत। युतीच्या 15 पैकी 14 जागा म्हणजे जवळजवळ सर्वच्या सर्व जागा युतीच्या पदरात पडल्या। याचं मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून दिलेली साथ हे आहे। साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये रोजगार आणि महिलांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी आहे। शेतीवर आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि नेमका याच महिलांना, याच भगिनींना, याच बहिणींना युती सरकारने निधी उपलब्ध करून दिला। निवडणुकीच्या तोंडावर 7,500 रुपये। यामुळे नाशिक जिल्ह्याने युतीला प्रचंड प्रतिसाद दिला आणि सर्वच्या सर्व जागा निवडून येण्यात त्यांना यश मिळालं। राज्यातल्या तब्बल 2,40,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 7,500 रुपये आत्तापर्यंत जमा झालेत। शहरी भागात 1,500 रुपये ही मोठी रक्कम दिसत नसली तरी ग्रामीण भागात मात्र ज्यांचं मासिक उत्पन्न 15 ते 20 हजार आहे त्यांच्यासाठी ही रक्कम 10% आहे। त्यामुळेच लाडकी बहीण योजनाच गेम चेंजर ठरल्याचं खुद्द शरद पवार यांनीही मान्य केलंय। प्रत्येक वेळेला त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने आधीच का काय त्याची रक्कम आता देत आहोत। पण त्यांनी असं सांगितलं त्या देणार नाही, आम्ही सत्य नसलो
ते बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्याबद्दलची चिंता जेव्हा झालेली होती त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमरी आम्हाला दिसतंय. महायुतीच्या विजयात महिलांनी केलेल्या मतदानाचा टक्का अत्यंत कळीचा मुद्दा ठरला आणि आता पुढच्या काळात महायुतीच्या सरकारला ही योजना चालू ठेवताना राज्यावर कर्जाचा डोंगर रिझर्व्ह बँकेची सीमा ओलांडणार नाही याचंही भान ठेवावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.